झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली आहे। यंदा पहिल्यांदाच पालखीचा रथ हायटेक बनवण्यात आलाय। भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या DRDO अर्थात संरक्षण आणि विकास संस्थेने हा रथ तयार केलाय। वर्षभर या रथाचं काम सुरू होतं। यंदा पहिल्यांदाच हा रथ बॅटरीवर चालणार आहे, त्यामुळे दिवे घाटासारख्या अवघड ठिकाणी बैलांना त्रास होणार नाही। त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुविधा या रथामध्ये आहेत। या रथाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अवघे अलंकापुरी सजलेले आहे। पालखीमधील जो रथ आहे तोही तयार होऊन आलेला आहे। अतिशय हायटेक असा हा रथ यावेळेस बनवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकताय हा जो रथ आहे तो नुकताच आळंदीमध्ये दाखल झालेला आहे। अतिशय अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेला, पण त्याचबरोबर परंपरागत ज्या गोष्टी आहेत त्या सर्व या रथामध्ये आहेत। सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी CCTV बसवण्यात आलेले आहे। एकूणच हा रथ यावेळेस वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आला असला तरी परंपरा जपणारा आहे। काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने हा रथ बनवण्यात आलेला आहे? हा रथ बनवण्यामागे सर्वात मोठे हात आणि अधिकार ज्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत ते DRDO, भारत सरकारचे DRDOच्या अंतर्गतचं R&D डिपार्टमेंट जे दिघीचं आहे तिथल्या कार्यशाळेमध्ये हा रथ बनवला गेला। त्यांच्या प्रयत्नांना आज उत्तम यश आलेलं दिसतंय। हा अत्याधुनिक हायटेक असा जो रथ बनवला गेलाय त्याच्यात स्वतःकरता वापरला गेलेला कार्बन कॉम्पोजिट असणारा जो काही घटक आहे त्याच्यामुळे त्याचा दणकटपणा टिकलेला आहे आणि वजन मात्र अत्यंत हलका झालेला आहे। त्यामुळे बैलांवरचं ओझं कमी होणार आहे। त्याच्याच बरोबर हा आहे बॅटरी ऑपरेटेड रथ। याला स्वयंचलित असं स्वरूपाचं तंत्रज्ञान असल्यामुळे त्याचा वेग नियंत्रित करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असल्यामुळे हा रथ आपल्याला सर्व अर्थाने उपयोगी पडणार आहे। अत्याधुनिक असला तर परंपरा जपणारा हा रथ आहे आणि आता सर्व अलंकापुरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांना ओढ आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान करण्याची। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी। झी 24 तास एक पाऊल पुढे।